पिकल्या पानाचा देठी हिरवा घरात बसलेलो निवांत आपली लावणी सम्राज्ञ सुरेखा पुणेकर यांची गाणी ऐकत आणि मित्रांचा फोन आला की आपल्याला तोरणा हॉटेलला जेवायला जायचंय म्हणून म्हणलं मग चला घेतला आवरून आणि जायला केली तयारी. बापू खाली गाडी घेऊन आले होते आपल्या घराजवळ. मग मी आलो गाडीमध्ये बसलो आणि आता आम्ही चाललो एडविन बाईला घ्यायला. मग काय बापूने दिली एडविन बाईच्या गाडी हातात. एडविन बाई बसली स्टेअरिंग वर आणि आम्ही चाललो आता ओळी कांचनच्या दिशेने तोरणा हॉटेलकडे. आणि आम्ही जसं हडपसर मध्ये आलो तसं आम्हाला भरपूर ट्रॅफिक लागलं. तिथेच 3:30 ते 4 वाजले. मग आम्हाला एकच वेळ म्हणावं लागले नशीब गांडो तर क्या करेगा पांडो असे म्हणण्याची वेळ आली. आणि अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये आम्ही तोरणा हॉटेलपर्यंत पोहोचलो. पण तिथे आम्हाला 6 वाजलेले. जेवायची काही इच्छा बाकी नव्हती. अजून आमचा कार्यक्रम बाकी होता. त्याच्यामुळे आम्ही निर्णय आपल्या एरियातच येऊन जेवायचा असा ठरवला. केसनंद वाघोली मार्गे आम्ही शिवसागर हॉटेलला पोचलो. त्या हॉटेल आमच्या मित्राचंच म्हणजे गिरीशबाईंचं हॉटेल होतं. आम्ही त्यांना फोन केला तर ते आम्हाला भेटायला आले. मग आम्ही एक मंचव सूप मागितलं आणि कोतवाल साहेबांनी एक मशरूम टिक्का मागवला. आणि हे स्नॅक पुरतं आम्हाला हे स्टार्टर आमचा इथे मस्त हा स्टार्टर झाला. याचे मस्त स्वादिष्ट असं हे स्टार्टर आणि मंचव सूप आम्हाला भेटलं. एडविन बाईला कोणीतरी सांगितलं होतं की जरांडे नगरला घरच्यासारखं मटण थाळी भेटते म्हणून, किंवा आपण नेलं तर तिथं बनवून देतात म्हणून. पण आम्ही हा 5 किलोमीटरचा कच्च्या रस्त्याने गेलो. ते हॉटेल काय आम्हाला सापडलं नाही. ते हॉटेल बंद होतं. मग मी परत ठरवलं की मोहम्मदवाडीमध्ये जाऊन आपण जिलापी मच्छी थाळी घेऊया आणि ते मच्छी थाळी आज खाऊया. मग आम्ही जिलापी थाळी खाण्यासाठी मोहम्मदवाडी या चौकात मार्गस्थ झालो. फ्राय आणि मच्छी मसाला मागवलं. नावाला फक्त एक थाळी मागवली आणि फक्त मच्छी आणि मच्छी फ्राय वरती आणि मच्छी मसाल्यावरती ताव मारला. हे आमचे बाप्पू आहेत. बाप्पू आयुष्यात एक तरी बाप्पू पाहिजे असे बाप्पू. अण्णा आता अण्णा गेला जर